नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आपल्या देशामध्ये केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत असतात। या योजनांचा उद्देश हा समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देणं हा असतो। अशीच एक महत्त्वाची योजना उत्तर प्रदेश सरकार आपल्या राज्यातील निराधार आणि गरीब कुटुंबांसाठी चालवत आहे, जिचं नाव आहे राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजना। या योजनेअंतर्गत कुटुंबातील कमावती व्यक्ती गमावलेल्या गरीब कुटुंबांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते। तर मग चला या योजनेबद्दल आणि तिच्या लाभार्थ्यांबद्दल असलेल्या निकषांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। यूपी सरकारनं 2016 मध्ये ही योजना सुरू केली। या योजनेचा मुख्य उद्देश हा अशा गरीब कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत देणं आहे, ज्या कुटुंबातील मुख्य कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। अशा दुःखद प्रसंगी त्या कुटुंबावरती कोसळलेल्या आर्थिक संकटामध्ये थोडासा हातभार लावण्यासाठी सरकार या योजनेमार्फत 30,000 रुपये एक रकमी मदत करते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं काही महत्त्वाचे निकष आणि पात्रता निश्चित केलेले आहेत। लाभार्थी कुटुंब हे उत्तर प्रदेश राज्याचं कायमचं रहिवासी असणं अनिवार्य आहे। ज्या कुटुंबातील मुख्य कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, केवळ अशाच कुटुंबांना ही मदत दिली जाते। मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखाचं वय हे 18 ते 60 वय वर्षादरम्यान असावं। नैसर्गिकपणे किंवा साधारण मृत्यू झाल्यास हा लाभ दिला जातो। तथापि काही विशेष प्रकरणांमध्ये आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू झाल्यासही या योजनेचा लाभ हा दिला जातो। यामध्ये काही वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे। तर शहरी भागातील कुटुंबासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 56,450 पेक्षा जास्त नसावी। तर ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी वार्षिक उत्पन्न हे 46,000 रुपयांपेक्षा जास्त नसावं। यामध्ये काही इतर अटी देखील आहेत। यामध्ये मृत व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसावा। त्यानंतर लाभार्थी कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील समाविष्ट असावं। तर मित्रांनो, कुटुंबातील कमावती व्यक्ती गमावणे हे भावनिक आणि आर्थिक अशा दोन्ही बाजूंनी अत्यंत वेदनादायी असतं। अशा कठीण काळामध्ये उत्तर प्रदेश सरकारची ही योजना त्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक आधार देऊन त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि भविष्याची तात्पुरती सोय करण्यासाठी मोठी मदत करते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारकडून थेट गरीब कुटुंबांना हा दिलासा दिला जातोय। यामध्ये 30,000ची आर्थिक मदत ही केली जाते। तर मग या पद्धतीची योजना महाराष्ट्रातही राबवावी अशी माहिती आता समोर येते। त्यासाठी सरकार त्यावरती विचार करते। यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।